बातमी आहे लातूरमधून। लातूर जिल्ह्यात अनेक बँकांमध्ये चलन तुटवडा निर्माण झालाय। अशात बँकांमधून पैसे काढण्यासाठी ग्राहकांनी गर्दी केल्याचं दिसून आलंय। बँकांकडून ग्राहकांना रोख व्यवहारांऐवजी डिजिटल माध्यमांचा वापर करण्याचं आवाहन करण्यात येत आहे। जिल्ह्यातल्या अनेक बँकांमध्ये सध्या चलन तुटवडा मोठ्या प्रमाणे पाहायला मिळतोय। नागरिक पैसे काढण्यासाठी बँकांमध्ये मोठी गर्दी करताना पाहायला मिळते। जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असेल किंवा नॅशनलाइज बँक असतील, या बँकांमध्ये चलन तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवतो आहे आणि त्यामुळे नागरिक आता रांगा लावून पैसे काढताना पाहायला मिळत आहे। मागच्या काही दिवसापासून चलन तुटवडा जो आहे तो मोठ्या प्रमाणात लातूर जिल्ह्यातल्या बँकांना बसताना पाहायला मिळतोय। कुठेतरी आता या बँकांना अशा प्रकारे फलक लावून देखील चलन तुटवडा निर्माण झाल्याचं सांगावं लागत आहे। ग्राहकांनी डिजिटल माध्यमाचा वापर करावा अशा पद्धतीचं आव्हान देखील बँकांकडून करण्यात येत आहे। कुठेतरी चलन तुटवडा झाला आणि त्याचा फटका त्या ग्राहकांना मोठ्या प्रमाणात बसताना पाहायला मिळतोय। त्यामुळे ग्राहक पैसे काढण्यासाठी अशा पद्धतीने बँकांमध्ये मोठ्या पद्धतीने रांगा लावून उभा टाकल्याचं हे चित्र पाहायला मिळतंय। काय परिस्थिती आहे बँकेमध्ये, किती पैसे आहेत, किती मिळत आहेत? पाठीमागं मी 2-3 दिवसाखाली एकदा येऊन गेलतो या बँकेमध्ये, 1.5 लाखाची स्लिप दिलते, पण मॅडमनं काय पैसे दिले नाही, चलन आमच्याकडे तुटवडा संपलाय म्हणल्या। त्याच्यानंतर मी आज आणखी डबल स्लिप दिली आहे, बघूया आता काय काय होतं काय काय नाही। पण कसं सध्या लगन सराई आहे, त्यामुळे सगळ्यांना पैसे लागतात, ही मेन चलन आहे। जरी तू न देत नसेल तर लोक काय करणार आहेत त्या सगळ्या गोष्टीला, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। संदीप भोसले, साम टीव्ही, लातूर।